हॅलो फ्रेंड्स, अविष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी तुम्हाला वरीच्या भाताची रेसिपी दाखवत आहे. तर इथे आपण अर्धी वाटी वरीचा तांदूळ घेतलेला आहे. तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग तो धुवून घेतल्यानंतर आपण एका पॅनमध्ये तो रोस्ट करून घेणार आहोत. चांगला भाजून घ्यायचा आहे त्याला. एकसारखा हलवत राहायचं आहे त्याला, जेणेकरून तो सुटसुटीत होईल. शिजल्यानंतर हा भरपूर होऊन जातो. आता मी एका माणसासाठीच हा करते. आता इथे तुम्ही बघू शकता, तो व्यवस्थित हलवून आपण आता त्याला भाजून घेतलेला आहे. एक बटाटा मी शिजवून घेतलेला आहे. त्याचे काप करून आता आपल्याला तो पण टाकायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता, बटाटा मी उकडून त्याची साल काढून त्याच्यात छोटे काप केलेले आहेत. 4 मिरच्या मी घेतल्यात. 4 मिरच्या मी त्या वाटून घेणार आहे मिक्सरला, जेणेकरून हे आपल्या वरीच्या भाताला व्यवस्थित मिरची लागली जाईल. तर इथे मी कढईमध्ये तेल घेतलं आहे 2 टेबलस्पून, आणि त्याच्यामध्ये आता मिरचीचं जे वाटण आपण केलं आहे ते परतून घेणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही मिरची कापूनसुद्धा टाकू शकता, पण मिरची कापून टाकल्यावरती दाताखाली आली तर ती खूप तिखट लागते, म्हणून मी नेहमी असं वाटणच करून घेते मिरचीचं. आता इथे आपण बटाटा जो आपण उकडून घेतलेला आहे तो चिरून मी तो व्यवस्थित भाजून घेते. बटाटा उकडलेला असल्यामुळे त्याला जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे, पण तुम्ही न उकडलेला बटाटासुद्धा घेऊन करू शकता. आता इथे आपला बटाटा व्यवस्थित भाजला गेला आहे. त्याच्यात आपण मीठ टाकूया. झटपट होणारी ही रेसिपी आहे, त्याच्यामुळे जर कधीही आपला उपवास असेल आणि आपल्याकडे साबुदाणा वगैरे भिजवायला वेळ नसेल तर आपण ही वरीचा तांदूळ हा आपण भिजवून करू शकतो. इथे मी मीठ टाकलं आहे. बटाट्याला ते व्यवस्थित लावून घेते. एकसारखं परतायचं आहे ते. उपवास असल्यामुळे आपण याच्यामध्ये जास्त काही ॲड करू शकत नाही. तर मिरची, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट हे आपण 3 गोष्टी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि हा वरीचा भात बनवणार आहोत आपण. बटाटा एकसारखा भाजल्यानंतर आता आपण इथे पाणी ॲड करूया. 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे मी. आपला अर्धी वाटी तांदूळ आहे, तर मी 2 वाट्या त्याला पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून तो व्यवस्थित शिजला जाईल. आणि आता इथे मी बटाटा आणि मिरची वगैरे ते सर्व हलवते व्यवस्थित. चांगली उकळी आली की मग आपण याच्यामध्ये जो आपला भाजलेला वरीचा तांदूळ आहे तो टाकूया. 5 मिनटामध्ये उकळी 5 मिनटं आपल्याला त्याला फास्ट गॅसवर ठेवायचं आहे, जेणेकरून त्याला उकळी येईल. इथे शेंगदाण्याचा कूट मी ॲड केला आहे. 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट मी टाकलेलं आहे याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या नेहमीच्या वापरामध्ये किती टाकता त्याच्याप्रमाणे टाकू शकता. आता या पाण्याला आपल्याला व्यवस्थित उकळी आली की आपण त्याच्यामध्ये वरीचा तांदूळ टाकूया. वरीचा तांदूळ आपण भाजून घेतला, त्याच्यामुळे त्याला जास्त शिजवण्याची गरज नाही आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मी जो भाजलेला वरीचा तांदूळ होता तो टाकला आहे या उकळलेल्या पाण्यामध्ये, आणि एकसारखा हलवत राहायचं, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत आणि तो एकसारखा सुटसुटीत भात होईल. जसा जसा तो भात शिजत जातो तसा तसा तो व्यवस्थित फुलत जातो तो. आणि जी क्वांटिटी आहे, जी आपण अर्धी वाटी घेतलेली आहे, त्याचा
जवळजवळ 1 ते 1.5 वाटी आपल्याला भात होतो त्याचा. जसा रवा आपला गरम पाण्यामध्ये फुलतो तसा वरीचा तांदूळसुद्धा फुलत जातो आणि छान भाजला की तो छान लागतो तो. बटाटा घातल्यामुळे त्याची चव आणखीनच वाढते. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बटाटा टाकू शकता किंवा नाही टाकू शकत. बटाटा नाही टाकला तरी तसाही भात चांगला लागतो. तो तुम्ही याच्यामध्ये फक्त शेंगदाण्याचं कूट आणि मिरची आणि मीठ हे 3 पदार्थ टाकून तुम्ही तो बनवू शकता. आता इथे जसजसं आपला भात शिजत जातो आहे तसं पाणी कमी होऊन जातं आहे आणि आपला भात आहे तो फुलतो आहे असा. तर हे वरीचे तांदूळ जसे फुलतील तसे तुम्हाला घट्ट होतो हा भात असा. तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित वाफवला गेला आहे तो. आपण याच्यावर झाकण ठेवूया 1 मिनटं आणि त्याला वाफ देऊया जेणेकरून तो चांगला शिजेल अजून. इथे तुम्ही बघू शकता छान तो झालेला आहे रेडी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जरूर ट्राय करा ही रेसिपी. झटपट होणारी आहे आणि उपवासासाठी लवकर होणारा हा पदार्थ आहे. इथे मी दही आणि वरीचा भात असं दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये उपवासासाठी आपण खाऊ शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग.